निखिल 11 विरुद्ध वीरा वॉरियर्स. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुयोग पालकर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. त्याच्यासमोर तेवढ्याच ताकदीचा स्ट्राईकवरती फलंदाज रुपेश कुडेकर. उजव्या हाताचा फलंदाज. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. पहिलाच चेंडू मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. कोणताही मोठा फटका मारता आला नाहीये रुपेश दादाला. तरी एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1. एका धावेने मात्र संघाचा श्रीगणेश होतोय. फलंदाजी मार्कवर मात्र आता सज्ज होतो ऋषभ जाधव. सुंदर कटवलेला ऑफसाईडच्या दिशेने फटक्याच्या मागे चेंडूच्या मागे मात्र क्षेत्ररक्षक धावत जातोय, परंतु कोणताही चान्स दिलेला नाहीये. चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. पुढचा चेंडू ऋषभ साठी. सुंदर मारलेला फटका. चेंडू येतो मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 2 चेंडूवरती मात्र 2 मोठे फटके लगावतोय ऋषभ. पुढचा चेंडू. आता मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. स्वेर चेंडूच्या माऱ्याची सांगता होते. या एका धावेने धावसंख्या होते ती 12. बिनबाद 12. हाणामारीचं षटक पॉवर प्लेचं. पुढचा चेंडू. फसवा चेंडू मात्र आता ऋषभ जाधवला काही ओळखता आलेला नाहीये आणि हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. थोडीशी एक्सपिरियन्स मात्र आता इथे पूर्ण दाखवते आपलं सुयोग पालकर. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे भेटतात ते या 4 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. सुरेख फलंदाजी करतोय ऋषभ जाधव. पुढचा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू मात्र उंच टोलवलाय आणि चेंडू जाते 6 धावांसाठी षटकार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात मात्र खरपूस समाचार घेतो ऋषभ जाधव. 22 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागतायत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथं समाप्त होतोय आणि ऋषभ जाधवने मात्र पॉवर प्लेचा खरपूस समाचार घेतलेला इथे मात्र दिसतोय आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवले ऋषभ जाधवने. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय एक नौका गोलंदाज अजिंक्य कोतेकर. वेगावर स्वार असणारा गोलंदाज अजिंक्य कोतेकर मात्र आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. त्याच्यासमोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे रुपेश कुडेकर. तो मात्र आता शांत आहे
पहिल्या षटकामध्ये ऋषभला एक धाव काढून दिल्यानंतर ऋषभने पॉवर प्लेचा खरपूस समाचार घेतलाय. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो रुपेश कुडेकर. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अजिंक्य कोतेकर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा असेल अजिंक्यचा. सुरेख कटवलेला चेंडू. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळते. रुपेश दादांनी मात्र ओळखलंय ऋषभ मोठे मोठे फटके मारतोय, गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतोय. त्याने एक धाव काढून ऋषभकडे मात्र आता सूत्र सोपवलेत. चांगला कटवलेला चेंडू. चेंडू मात्र येतोय धन्यवाद डीजे मास्टर. खरपूस समाचार घेतो प्रत्येक गोलंदाजाचा ऋषभ जाधव. चांगली फलंदाजी ऋषभच्या माध्यमातून बघायला मिळते. संघाची धावसंख्या होती ती 29. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडूला मात्र पाठवले सीमारेखा पार 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. ऋषभ जाधवने मात्र ओळखले गोलंदाजाला. प्रत्येक गोलंदाजाच्यावर पुरेपूर आक्रमण करतोय. अद्याप 4 षटकार मात्र ऋषभ जाधवच्या फलंदाजीमधून आपल्याला बघायला मिळालेत. एक मजबूत स्थितीत मात्र आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. पुढचा चेंडू. आता मात्र थोडस दडपण आलंय गोलंदाजावरती. पंचांचा निर्णय येतोय. स्वेर चेंडूचा मारा मात्र गोलंदाजाकडून होतोय. या स्वेर चेंडूच्या माऱ्याने धावसंख्या होते ती बिनबाद 36. ऋषभ जाधव मात्र आपलं क्रिकेटचं पूर्ण इथे एक्सपिरियन्स दाखवतोय. पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडूला मात्र तटवलाय 4 धावांसाठी दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. मानस मनोरे. धन्यवाद डीजे मास्टर. मानस मनोरे आपण समालोचन कक्षात यायचे. पुन्हा एकदा स्वेर मारा मात्र गोलंदाजाकडून होतोय. या स्वेर माराने धावसंख्या झाली ती 41 बिनबाद 41. ऋषभ जाधव मात्र आता आक्रमक होतोय पहिल्याच षटकापासून. पुढचा चेंडू वर पिच पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू मात्र आता अजिंक्यने हाताळलाय. एकच धाव मात्र मिळते या चेंडूवरती. एका धावेने धावफलक वाढतोय. धावसंख्या होते ती 42 बिनबाद 42. दुसऱ्या षटकाचा मात्र इथे खेळ चालू आहे आणि 2 षटकांमध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये मात्र आपल्या संघाला नेऊन ठेवतो तो ऋषभ जाधव. बिनबाद 42 धावा मात्र धावफलकावरती लागतायत.
पुढचा चेंडू अजिंक्यचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, आता मात्र क्षेत्ररक्षक थोडी चुकी करतोय, चेंडू मात्र डोक्यावरून फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र निखिल 11 संघ एक अनुभवाची तिजोरीतून मात्र प्रशांत दादा आता गोलंदाजी मार्कवर येतोय. धावसंख्या होते ती 46. पुढचा चेंडू, आता मात्र ऋषभ थोडासा चुकतोय, चेंडू मात्र काहीशी चेंडूने उसळी घेतली नाही, चेंडू खालीच राहिला. पुढचा चेंडू प्रशांत दादाचा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेने 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. पुढचा चेंडू ऋषभसाठी. पुढचा चेंडू पुन्हा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू आणि बॅटचा काही समतोल होत नाहीये, तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 54च्या घरात. तिसरं षटक मात्र चालू आहे. थोडेसे निखिल 11चे गोलंदाज मात्र जास्त धावा देत आहेत, कुठेतरी रोख घालावा लागेल आता फलंदाजांना. बिनबाद जोडी खेळते सलामीला आलेले फलंदाज. पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. वेणगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मधली पहिली 50 ऋषभ जाधवच्या नावावर होते, तरी सर्वांना विनंती असेल या फलंदाजीसाठी आपल्या टाळ्या व्हायला पाहिजेत. पहिलीच 50 वेणगाव चॅम्पियन्स ट्रॉफी. खरपूस समाचार घेतलाय ऋषभने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न, थोडासा यष्टीरक्षक चुकी करतोय आणि एक जीवनदान मात्र मिळतंय ऋषभला. धावसंख्या होती ती 60, बिनबाद 60. पुढचा चेंडू, आता मात्र थोडस फसवलंय,
आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीयेत. कॉट अँड बोल्ड मात्र प्रशांत शिंदे यांच्याकडनं होतोय. ऋषभ मात्र डगआउट मध्ये परततोय. एक चांगल्या खेळीचा मात्र इथे अंत होतोय.